ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी आता कंबर कसली आहे। आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 4000 पेक्षा जास्तीचे पोलीस कर्मचारी होमगार्ड्स तैनात करण्यात आले असून प्रत्येक क्षणाची माहिती घेतली जाते। कोणतेही अनुचित प्रकार अजूनही घडले नसून पुढील वेळेत ते घडू नयेत म्हणून पोलीस सतर्क असल्याचं पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी यावेळी सांगितलं आहे। काय परिस्थिती आहे, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते? आज ठाणे मतदारसंघाचे आपल्याकडे 2 ACs आहेत, ऐरोली आणि बेलापूर। या ठिकाणी जवळजवळ 850-850 पोलिंग बूथ्स आहेत। आपल्याकडे 10 पोलीस स्टेशन्समध्ये याचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि ह्यामध्ये जे महत्त्वाची बूथ्स आहेत, ज्या ठिकाणी गर्दी होते आहे, एका ठिकाणी 18 बूथ्स आहेत एका पोलिंग स्टेशन लोकेशनला। काही स्लम्समध्ये काही बूथ्स आहेत, अडीअडचणीच्या ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी आज सर्वच भेटी दिलेल्या आहेत आणि बंदोबस्त चोख असल्याबद्दलची खात्री केलेली आहे। सर, कुठे काय मतदान केंद्रात बिघाड वगैरे असं काही दुर्घटना नवीन घडली? टेक्निकल काही अडचणी असू शकतात, पण अदरवाईज कुठेही लॉ अँड ऑर्डरचा कुठेही इश्यू आलेला दिसत नाही आहे। ह्या संपूर्ण परिसरामध्ये आपण जवळजवळ 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं डिप्लॉयमेंट केलेलं आहे। याशिवाय 800 होमगार्ड्स सुद्धा आपल्या मदतीला आहेत आणि 6 कंपन्या आर्म्ड पोलीसच्या, ज्याच्यामध्ये केरला, कर्नाटका, RPF आणि आपली SRPF अशा 6 कंपन्या सुद्धा आपण ह्या ठिकाणी डिप्लॉय केलेल्या आहेत।